लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात गेलेले काँग्रेसचे अनिल वडप्पल्लीवार आडवे पडणार, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। विरोधक काहीही म्हणाले तरी योजना बंद होणार नाही, शिंदेंची ग्वाही। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे वडपल्लीवार कोर्टात गेले। काँग्रेस पदाधिकारी अनिल वडपल्लीवार यांच्यावर फडणवीसांचा निशाणा, तुमचा देवाभाऊ योजना बंद होऊ देणार नाही, फडणवीसांची ग्वाही। राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा साकारणारे शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार, तर शिल्पकार कुठे हे वर्षावर माहिती आहे, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पुतळा दुर्घटना प्रकरणात चेतन पाटीलला काल कोल्हापुरातून अटक। मंत्री तानाजी सावंत पुण्याहून मुंबईला रवाना। अजित पवार शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावलं। मंत्री तानाजी सावंतांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्याने मुख्यमंत्री शिंदेंची नाराजी। अजित पवारांसोबत झालेली युती दुर्दैवी, असंघाशी संघ म्हणतात असा संघ घडला, भाजपच्या गणेश हाकेंचं वक्तव्य। तर अजित पवारांबाबत मी जे बोललो ते माझं व्यक्तिगत मत, पक्षाची भूमिका नाही, हाकेंकडून सारवासारव। भाजपच तुमचं विसर्जन करणार नाही याची काळजी घ्या, गणेश हाकेंच्या विधानावरून अमोल मिटकरींची खोचक टीका। तर स्वार्थासाठी बडबडणाऱ्या हाकेंना किंमत देत नाही, रुपाली ठोंबरे यांचा निशाणा। तानाजी सावंत आणि गणेश हाकेंच्या टीकेवर अजित पवारांनी बोलणं टाळलं। कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत, कार्यकर्ते उत्तर देतील, दादांची प्रतिक्रिया। आमच्या पक्षासहित शिंदे गट आणि भाजपच्या कारभाऱ्यांनी विचार करावा, आपल्या लोकांना कॉमेंट्स करण्यापासून थांबवा, भुजबळांचं महायुतीच्या मित्र पक्षातील नेत्यांना आवाहन। अजितदादा महायुतीमध्ये 60 जागा लढण्याच्या तयारीत, आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार, इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू। पदाधिकारी बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। 80 ते 90 जागा मिळायला हव्यात, मात्र कारभारी लोक ठरवतील ते मान्य करायचं, जागा वाटपावर भुजबळांची प्रतिक्रिया। तर महायुतीमध्ये अजितदादांना केवळ 20 ते 25 जागाच देतील, शरद पवार गटाच्या महेश तपासे यांचा टोला। इलेक्ट्रिक कामाच्या तपासणीसाठी कोस्टल रोड 2 दिवस बंद असेल। आज रात्री 9 पासून 2 तारखेला सकाळी 7 वाजेपर्यंत कोस्टल रोड बंद असेल। मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात, जगन्नाथपुरी यात्रेची यंदाची थीम, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं आगमन। गर्दी लक्षात घेता वाहतुकीमध्ये बदल।